श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा असणार आहे. वैयक्तिक स्वतःच्या दृष्टीने म्हणजेच माझा उत्साह कसा असेल, मी काम करू शकेल का, काही गोष्टीचे निर्णय घेऊ शकेल का, अशा असंख्य प्रश्नांनी तुम्ही त्रस्त असाल. तुमच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. हा महिना तुमच्यासाठी उत्साहवर्धनाचा. गेल्या महिन्यामध्ये 8 ऑगस्ट रोजी गुरु अस्त होते, ते मार्गी लागलेले आहेत. त्यांचा उदय झालेला आहे. म्हणजेच तुम्हाला आता गुरूंचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे सर्वात प्रथम काय करतील तर गुरु लग्नस्थानाचे मालक आहेत. त्यामुळे ते पंचमाला पाहतायत आणि सप्तमाला सुद्धा पाहतायत आणि नवम स्थानाला सुद्धा पाहतायत. त्यामुळे तुमच्या स्वतःमध्ये विशिष्ट जिद्द निर्माण करून देतील. एखादी गोष्ट मी पूर्ण करू शकतो, मोठे डिसिजन घेण्यास प्रवृत्त करतील आणि त्याचबरोबर स्वतःमध्ये स्वाभिमानासोबतच थोडासा अहंकार सुद्धा प्राप्त करून देतील. असा सगळा प्रवास तुमच्या स्वतःच्या बाबतीमध्ये होणार आहे. धनस्थान कुटुंबाच्या सुखाचं आहे, मोठ्या गुंतवणुकीचं आहे. या दोन्ही दृष्टीने विचार केला तर धनस्थानामध्ये सिंह रास आहे. यामध्ये रवी आणि केतूंचं युतियुक्त गोचर आहे. केतू तुम्हाला कुठल्याही ठिकाणी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकी करण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करण्यासाठी तुम्हाला बारकाईने सूक्ष्म विचार करून मग गुंतवणुकीचे योग आणून देतील. याचबरोबर या ठिकाणचे अधिपती रवी होतात, ज्यांचं गोचर 17 सप्टेंबर पर्यंत याच ठिकाणावरून आहे. म्हणून सुद्धा रवी तुम्हाला मोठमोठ्या गुंतवणुकीमध्ये यशदायी स्थिती निर्माण करतील. कुटुंबाच्या सुखाच्या दृष्टीने रवी आणि केतूंचं युतियुक्त गोचर म्हणजे ग्रहण दोष आणि यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये मतवैचारिकता कुटुंबामध्ये राहू शकते. मोठे डिसिजन तुम्हाला घ्यायचे तुमच्या कुटुंबाच्या हिताचे आहेत, परंतु तुमचा थोडासा आवाज चढणं किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये रिॲक्ट होणं, व्यक्त होणं, यामुळे नात्यामध्ये दुरावा येणार नाही याची काळजी घेतल्यास कुटुंब सौख्य उत्तम प्रकारे मिळू शकेल. पत्रिकेतील तृतीय स्थान प्रसिद्धी, कीर्ती आणि कुठल्याही कामातला संघर्ष किंवा पराक्रम, परिश्रम दोन्ही दाखवतं. या सर्व संदर्भात विचार केला या ठिकाणी येणारी कन्या राशी आणि कन्या राशीचे अधिपती बुध यांचं गोचर हे कन्या राशीतनं होत आहे. म्हणजेच बुध हे तृतीयातनंच गोचर करतायत. तृतीय स्थानाचे अधिपती तृतीयातनं गोचर करणं म्हणजे अधिक स्मार्ट वर्क तुमच्याकडनं करून घेणं, उत्तम प्रकारे तुम्ही काम करू शकता, विविध जबाबदाऱ्या संपन्न करू शकता, व्यवस्थित पद्धतीने तुमच्या सगळ्या कामांचं नियोजन तुम्हाला या महिन्यात करता येणार आहे. त्याचबरोबर सॉफ्टवेअर, कलात्मक क्षेत्र या सगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या वर्गाला विशेष सुंदर काम तुमच्याकडनं होऊ शकतं. अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गांकडनं विशेष संवाद कौशल्य, संवाद फेक म्हणजेच बोलण्यातनं तुम्ही इतरांची मने जिंकू शकता. त्यामुळे नाट्यसृष्टीमध्ये काम करणारा वर्ग, सिनेसृष्टीमध्ये काम करणारा वर्ग यांच्यासाठी तर अतिशय सुंदर कालावधी हा सप्टेंबर महिना दर्शवतो. पत्रिकेतील चौथं घर अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी वास्तुवाहनाचं सुख पाहिलं जातं. या ठिकाणी असणारी शुक्रांची राशी आणि शुक्रांचं गोचर याच ठिकाणावरून होतंय. शुक्र चतुर्थात आले की तुम्हाला वास्तुवाहनाचं सुख प्रदान करून देतात, मातृसुख देतात, आईसोबत संवाद वाढतो, प्रेम वाढतं, तिच्या जीवनामध्ये तिला आदर देणं आणि तिच्या प्रेमाचा वर्षाव स्वतःवर करून घेणं असा सुंदर कालावधी या ठिकाणी निर्माण करून घेता येतो. त्यामुळे शुक्रांचा चतुर्थातील गोचर अत्यंत श्रेष्ठ म्हटलं जातं. चौथ्या घरात शुक्र आल्यानंतर तुमच्यामध्ये काय विशेष देतात तर प्रत्येक गोष्टीला समजून घेऊन ठामपणा आणि त्याचबरोबर स्मार्ट वर्क अशा चांगल्या कलात्मक विचाराने सुद्धा तुम्हाला शुक्रांचा शुभ आशीर्वाद प्राप्त झालेले दिसतात. पत्रिकेतील 5वं घर शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. शिक्षण ज्यांना घ्यायचं आहे, नवीन शिक्षणास सुरुवात करायची आहे, अत्यंत श्रेष्ठ कालावधी आहे. आता तुम्हाला या संपूर्ण महिनाभर गुरूंची कृपा तुमच्यावर आहे. गुरु प्रथमात्न आहेत, त्यामुळे तुम्हाला अभ्यासामध्ये रममाण करतील, एकाग्रता वाढवतील. मेडिकल क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्र यामध्ये विशेष तुम्हाला चांगलं काम करता येणार आहे, अभ्यास करता येणार आहे. असा सुंदर कालावधी आहे. संतान सुखासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम असणार आहे. याबरोबरच प्रणय सुखासाठी सुद्धा पंचम स्थान पाहिलं जातं आणि प्रणय सुख तुम्हाला अतिशय उत्तम मिळेल गुरूंच्या कृपेने. चतुर्थात शुक्र आहेत, तुम्हाला इच्छाशक्ती वाढवतील, प्रणय सुख देण्यासाठी तुमचा स्वतःचा तुमच्या पार्टनरवरती विशेष विश्वास किंवा निष्ठा किंवा प्रेम जास्त जागृत करून देतील आणि पंचम स्थानावरती गुरूंची दृष्टी असल्यामुळे तुम्ही त्या सगळ्या गोष्टी व्यक्त सुद्धा होऊ शकता. अर्थात ज्यांचं एखाद्या व्यक्तीवरती प्रेम आहे, अजूनही तुम्ही प्रपोज केलं नाही, तुम्हाला सांगू इच्छिते या महिन्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींना मार्गी लावून तुम्ही घेऊ शकता. तुमचे विचार, तुमचं प्रेम अतिशय मनापासून त्या ठिकाणी व्यक्त करू शकता. असा सुंदर कालावधी आहे. निश्चित याचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये करून घ्यायचा आहे. पत्रिकेतील 6वं घर आरोग्य दर्शवतं.
6व्या घरामध्ये असणारी गुरूंची राशी. गुरूंचं गोचर लग्नी आहे, गुरु प्रथमात आहेत, उच्चस्थ आहेत, त्यामुळे आरोग्य उत्तम राहणारच. त्याचबरोबर काहींना पोटाच्या समस्या होत्या, मांड्या, पाय-पावलांमध्ये थकवा होता, अशा काहीशा समस्या होत्या, तर त्या कमी होतील. त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही विशेष लक्षही देणार आहात, आरोग्याला जपणार आहात. पत्रिकेतील सप्तम स्थान अतिशय महत्त्वाचं तुमच्या पार्टनरच्या सुखासाठी आहेच, परंतु तुम्हाला काही नवीन व्यवसाय करायचे आहेत, व्यवसाय संदर्भातील अनेक लोकांसोबत भेटीगाठी घ्यायच्या आहेत, यासाठी सुद्धा पाहिलं जातं. दशमाचं दशमस्थान म्हणून ओळखलं जाणारं 7वं घर आणि या ठिकाणी असणारी मकर राशी शनींची राशी आहे. तुम्ही चिकाटीने, जिद्दीने कुठल्याही गोष्टीला सामोरे जाता, त्या गोष्टीमध्ये उतरता आणि संपूर्णपणे तुमचे 100% देऊन त्या गोष्टीला साध्य सिद्ध करून घेत असता. असा तुमचा कर्मनिष्ठ स्वभाव या ठिकाणी देतो, तो म्हणजे शनी. आणि पत्रिकेतील शनींची जी स्थिती आहे ती भाग्यात्न आहे. शनी सप्तमेश होतात आणि भाग्यातनं गोचर करतायत, त्यामुळे तुमचा आता भाग्योदय होऊ शकतो, कारण शनी आता वक्री आहेत. शनी वक्री असल्यामुळे तुम्हाला ज्या काही अडचणी येत होत्या बिझनेसमध्ये, मीटिंग्स प्लॅन होत नव्हत्या, काही लोकांसोबत भेटीगाठी नियोजित होत नव्हत्या, किंवा एखाद्या गोष्टींसाठी तुम्ही तुमचा प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवू पाहताय, परंतु त्यापर्यंत माहिती जात नव्हती, अशा सगळ्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये तुमच्याकडनं कामाचा उरक वाढेल, तुमच्याकडनं प्रयत्न वाढतील आणि त्या कामांना तुम्ही मार्गी लावून घेऊ शकता. जी जिद्द तुम्हाला हवी आहे, ती निष्ठा हवी आहे, ती तुम्हाला शनी प्रवृत्त करून देतील, तुमच्यामध्ये जागृत करून देणार आहेत. त्याचा उपयोग तुम्हाला आयुष्यामध्ये करून घेणं तितकंच गरजेचं आहे. प्रणय सुखासाठी जसा उत्तम महिना आहे, तसाच तुमच्या पार्टनरच्या सुखासाठी सुद्धा उत्तम महिना आहे. जे दाम्पत्य जीवन उपभोगतायत त्यांच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते, स्त्री पुरुष वर्गासाठी तुमच्या पार्टनरचं सुख तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळू शकतं. त्यांची साथ मिळू शकते. त्यांच्या आणि तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती करून घेण्यासाठी एकमेकांची सोबत जी हवी असते, ती तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी ही स्थिती उत्तम आहे. भाग्योदय घडणार आहे या महिन्यामध्ये. याचं आणखीन एक प्रमुख कारण म्हणजे गुरूंची जी उदय अवस्थेतील म्हणजे मार्गी अवस्थेतली जी गुरूंची स्थिती आहे, ती तुम्हाला अतिशय उत्तम फळे देईल. गुरु अस्त झाल्यानंतर उदय होतात. त्यामुळे गुरूंचा अस्तावस्थेतील गोचर आपण गेल्या महिन्यात पाहिलं. त्यामुळे येणाऱ्या अडचणी सुद्धा समजून घेतल्या. या महिन्यामध्ये गुरूंचं हे उत्तम गोचर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच भाग्यकारक, शुभकारक गोष्टी घडवून आणेल. अनेक शुभ संकेताने भरलेला हा महिना असेल. शनी या ठिकाणी आहेत, त्यामुळे काही अंशी तुम्हाला मनामध्ये शैल्य राहतं, नैराश्य येतं, कुठल्या गोष्टीचं गिल्ट तुम्ही आपण ज्या भाषेमध्ये आत्ताच्या भाषेमध्ये म्हणू, की तुम्ही सगळेजण म्हणता, की मला एखाद्या गोष्टीचं गिल्ट येतंय, वाईट वाटतंय. ते वाईट वाटणं जे होतंय, त्याचं सगळं कारण म्हणजे भाग्यातील शनी. निर्णय घेतोय, चुकतंय की काय? माझं काय चुकतंय? कुठे मी बदल केला पाहिजे? ह्याचा विचार होत नव्हता, आता तो विचार होईल. आणि त्यावरती कृती करून तुम्ही तुमच्या आयुष्यात भाग्यकारक गोष्टी घडू शकता. पत्रिकेतील दशमस्थान व्यवसाय दर्शवतो. तुम्हाला कुठल्याही व्यवसायामध्ये उतरण्यासाठी, अगदी तो व्यापार लोखंडासंदर्भातील असेल, कागद कापड या संदर्भातील असेल किंवा द्रवपदार्थासंदर्भातील असेल, सगळ्या व्यावसायिक वर्गांना सांगू इच्छिते, तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नाविन्य, नवीन काहीतरी चांगल्या गोष्टी घडवून आणणं, त्यामध्ये यशदायी स्थिती निर्माण करून देण्यासाठी या स्थानाचे अधिपती मंगळदेव तुम्हाला नक्कीच शुभ आशीर्वाद देणार आहेत. या संपूर्ण महिन्याभरामध्ये कामाचा उरक वाढू शकतो आणि उत्तम कार्य तुम्ही करू शकता. पत्रिकेतील 12वं घर हे अध्यात्म पण दर्शवतं. अध्यात्माचा केंद्रबिंदू दर्शवतो, परदेशात जाण्याचे योग दर्शवतो, परदेशात स्थायिक होण्याचे योग दर्शवतो. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी या ठिकाणी असणारी मंगळांची स्थिती आणि या ठिकाणी असणारी मंगळांची रास, यामुळे तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये कोणतेही मोठे योग, अशुभ योग नाहीत. गुंतवणुकीचे योग निश्चित आहेत. या महिन्यामध्ये पैसा तुमचा खर्च होईल, पण तो सकारात्मक खर्च असेल, कारण ती गुंतवणूक असणार आहे. आणि याचबरोबर 12व्या स्थानातील मंगळ हे तुम्हाला थोडंसं तापटपणा पण देणार आहेत. म्हणून आपण काही गोष्टींसाठी, कुटुंबाच्या सुखासाठी विशेष सांगितलं, की कुटुंबाच्या हितोपदेश काही तुम्हाला द्यायचे आहेत. त्यांच्या जीवनामध्ये काही चुका त्यांच्याकडनं होत आहेत, वारंवार घडत आहेत. त्यांना त्यात बदल करायला सांगायचे, तर तुमच्याकडनं तो योग्य पद्धतीने मार्गदर्शन झालं पाहिजे, या गोष्टीचा विशेष उल्लेख मी या ठिकाणी करू इच्छिते. पत्रिकेतील 12वं घर हे तुम्हाला खर्ची कृती जसं दाखवतं, तसं परदेशात जाण्याचे, राहण्याचे योग दाखवतं आणि या सर्व दृष्टीने सुद्धा उत्तम कालावधी आहे. प्रयत्न थोडेसे वाढवायचे आहेत. इच्छाशक्ती आहे, पण प्रयत्न कमी पडतायत. अशा काहीशा समस्या तुमच्या जीवनात वारंवार घडतात, कारण तुमची रास ही भावनिक आहे. काही गोष्टी तुम्ही फक्त भावनिकतेने पाहता आणि त्यामुळे तुम्ही मागे राहता. तुम्हाला स्वतःमध्ये बदल करून घेणं तितकंच गरजेचं आहे. उपासना काय करायच्या समजून घेऊयात. पत्रिकेतील धनस्थानात केतू आहेत.
पंचमदृष्टीने ते षष्ठाला पाहतायत आरोग्य उत्तम राहण्यासाठी. याचबरोबर तुमच्या रोजच्या दैनंदिनीमध्ये तुम्हाला काही महत्त्वपूर्ण कार्य संपन्न करून घ्यायचे आहेत, काही प्रॉपर्टी संदर्भातले वाद आहेत ते कमी करायचे आहेत, या सगळ्यांसाठी तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. रोजच्या दिनचर्येमध्ये नमःशिवाय मंत्राचा जप करा. जास्तीत जास्त जप जमवणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर दत्त महाराजांची सेवा उपासना करा. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती यशदायी स्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण समजून घेतलं संपूर्ण सप्टेंबर महिना कर्क राशीसाठी कसा असणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचंय. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्हाला सूचना एक देण्यात येत आहे. आनंदाची वार्ता आहे. आपण लवकरच ज्योतिषशास्त्रासंदर्भातील क्लासेस सुरू करत आहोत. या क्लासेसमध्ये तुम्हाला ज्योतिष विषयक सखोल माहिती दिली जाणार आहे. बेसिक ॲडव्हान्स असे दोन्ही कोर्स आपण लॉन्च करत आहोत. लवकरच तुम्हाला त्याच्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करून घ्यायची आहे. आपण ती सुरू करत आहोत याच महिन्यापासून. त्यामुळे सप्टेंबरपासून तुम्ही या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवू शकता. यासाठीचे संपूर्ण डिटेल्स तुम्ही फोन न करता व्हॉट्सअपचं माध्यम निवडा. खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. त्यावरती तुम्हाला कुठला कोर्स करण्याची इच्छा आहे. सुरुवातीला आपण बेसिक ॲडव्हान्स दोन्ही कोर्स लॉन्च करत आहोत. त्यानंतर नक्षत्र विचार हा सुद्धा कोर्स आपण लवकरच घेऊन येत आहोत. तुम्हाला जो कोर्स करायचा आहे त्याबद्दलची माहिती हवी आहे असा मेसेज करा. त्यावरती नक्कीच आमच्याकडून उत्तर येईल आणि तो कोर्समध्ये तुम्हाला ॲडमिशनचं सगळं प्रोसिजर सांगितलं जाईल. लवकरच आपण भेटूयात. ज्यांना ज्योतिषशास्त्राबद्दल विषय समजून घ्यायचा आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही कोर्सेस असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जो कोर्स करू इच्छिता, तुम्ही आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये राहताय तर तुम्हाला प्रत्यक्षात येऊन हा कोर्स करता येणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर पुण्याच्या बाहेर राहताय तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा सुविधा उपलब्ध असणार आहे. कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर खाली व्हॉट्सअपवरती या, माहिती पाठवा आणि निश्चित तुमचा आजच सीट बुक करा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीला घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.